कशी आहे तब्येत दादा तुमची? बरी. विकनेस आला असेल दादा तर हॉस्पिटलच्या समोर नारळ पाणीचं दुकान आहे, तिकडनं लगेच नारळ पाणी मागवा, बरं वाटेल ना. नमस्कार काका, कशी आहे तब्येत तुमची? तुम्हाला विकनेस वगैरे तर नाही ना आला? हो, खूप विकनेस आलाय बॉडीमध्ये. हॉस्पिटलच्या बाहेर आहे ना तो नारळ पाणीवाला, तिकडनं 4-5 नारळ पाणी मागून घ्या, म्हणजे बॉडीमध्ये एनर्जी ना. लगेच मागवतो, सांगतो लगेच. काय काका, कशी तब्येत तुमची? खूप अशक्तपणा जाणवतो रे. बाहेर नारळ पाणीवाला आहे ना, पटकन मागवा, सगळा विकनेस पळून जाईल तुमचा. अरे ते नारळ पाणी पिऊन एनर्जी तर येईल रे, पण ते हॉस्पिटलचं लाखाचं बिल भरता भरता दिवाळी निघेल माझं. खरे, मेडिकल इमर्जन्सी कधी पण येते, पण मला काळजी नाही. मी आधीच तयारी करून ठेवली. ते कसं काय? कारण मी स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स आधीच घेऊन ठेवलाय. लाखो रुपयापासून ते करोडो रुपयांपर्यंत हे बिल सहज भरून देतात. याच्यामध्ये एक डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर पण मिळतो. तो हॉस्पिटलायझेशन, क्लेम या सगळ्यासाठी मदत पण करतो. हा प्लॅन खूप महाग असेल ना? अजिबात नाही. याचा प्रीमियम महिन्यात 400 ते 500 रुपयापासून सुरू होतो. मग मलाही सांगा ना, कुठून घेऊ शकतो मी आपल्या? तुम्ही सहज ऑनलाईन घेऊ शकता. लिंक बायो मध्ये दिलेली आहे. ही पॉलिसी पेशंटचं बिल भरायला कामाला येते. तुम्ही केवढं मोठं काम करताय. प्रत्येक पेशंटला काय हवं नको ते बघता, शिवाय नारळ पाण्याचं सांगता. एवढी मोठी समाजसेवा आहे तुमची. अहो नाही, समाजसेवा वगैरे काही नाही. हॉस्पिटलच्या बाहेर जो नारळ पाणीचा स्टॉल आहे ना, तो माझा आहे.